मित्रांनो, जय गुरु. काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांचं संपूर्ण आयुष्य हे इतरांकरता प्रेरणादायी असतं. यातीलच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे सप्तखंजिरी वादक, लोकप्रबोधनकार आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब थोटे. अनेक विषयांचा सखोल अभ्यास, वैचारिक प्रगल्भता, धारदार लेखणी, वजनदार शब्द यासारखे विविध पैलू आदरणीय थोटे साहेबांच्या जीवनामध्ये आपल्याला आढळतात. हाताला चंद्रताऱ्यांचा स्पर्श होत असताना देखील आपली नाळ कायम मातीशी घट्ट ठेवणारे आदरणीय साहेब यांच्या जीवनावरील हा छोटासा व्हिडिओ. मित्र हो, चंद्रपूर हा कोळशांच्या खाणीचा जिल्हा, पण याच कोळशाच्या खाणीच्या जिल्ह्यात आपुल्या अंगी प्रकाश भरला तो पाषाणाची हिरा ठरला. हे महाराज म्हणतात त्याप्रमाणे निपजला एक आगळा वेगळा अनोखा हिरा, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बोतली वाहनगाव या छोट्याशा गावी 7 ऑगस्ट 1962 थोटे परिवारात जन्मलेले भाऊ उर्फ भाऊराव. तशी घरची परिस्थिती हालाकीचीच. घरात आई सुंदराबाई, बाबा प्रभाकरराव, 2 भाऊ 2 बहिणी असं कुटुंब परिस्थितीला तोंड देत येईल त्या संकटांशी झुंजत आपलं जीवन व्यतीत करत होतं. पिढीजात व्यवसाय शेती, पण त्यातून पाहिजे ते काही मिळत नव्हतं. अशातच काळाने झडप घातली आणि भाऊ अवघ्या 4थ्या वर्गात असतानाच वडिलांचं डोक्यावरील छत्र हरवलं. त्या वयात भाऊंना काही कळत नसलं तरी घरी काहीतरी विपरीत घडलं याची जाणीव होतीच. सर्व भावंड एकमेकांना जवळ घेत आभाळ कोसळल्यासारखे बोक्साबोक्सी रडत होते. आप्त नातेवाईक तरी धीर दिल्याशिवाय दुसरं काय करणार. 9 महिने 9 दिवस स्वतःच्या उदरात वाढवणाऱ्या आई इतकंच आयुष्यभर मनाच्या गाभाऱ्यात लेकरांना वाढवत आपल्या स्वप्नातील शिवार फुलवण्याकरता बाप किती महत्वाची भूमिका बजावतोय हे भाऊंना हळूहळू कळत गेलं. एक खंबीर पाठीराखा गेल्यानंतर नव्याने उमलू पाहणाऱ्या वेलीने नेमका कोणाचा आधार घ्यावा असा प्रश्न असतोच. पण काळाने त्याचीही शिकवण दिली आणि भाऊने जगण्याची आणि वागण्याची सवय करून घेतली. अशातच गावालगतचं चिचघाट येथील आनंदरावजी हिवरकर या मामाची मोलाची साथ मिळाली. अवतीभवतीच्या बऱ्याच कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न सुरू होता. संघर्ष होताच. भाऊंनी या संघर्षातून वाट काढली आणि अभ्यासात हुशार असणारे भाऊ आपल्या बुद्धिमत्तेने आणि जिद्दीने एक वेगळंच नाव करून गेले. त्या शाळकरी वयातही लांडगे गुरुजींसारखा आदर्श शिक्षक त्यांना लाभला. बोतली हे तसं गाव छोटंसं, पण भक्तीच्या बाबतीत तिथं सात्विकतेचा सुगंध पसरतच होता. मंदिरातील भजन कीर्तनाचा भाऊंच्या कानाभोवती पिंगा असायचा. भाऊरावांचे आजोबा सदाशिवजी ढोलकी वाजवण्यात पटाईत होते. त्यांना लोक वस्ताद म्हणत. आजोबांचे दुसरे भाऊ रघुनाथजी यांना आध्यात्मिक पार्श्वभूमी होती. आध्यात्मिक भजन रचनेचं पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं होतं. दुसरीकडे भाऊरावांचे वडील प्रभाकर रावांना मात्र भजन कीर्तनात फारसा रस नव्हता. पण आजोबाकडून मिळालेल्या गुणांचं भाऊंनी संवर्धन केलं आणि भाऊ सुद्धा भजन कीर्तनात तल्लीन होऊ लागले. मित्रांसमवेत रानात फिरणे, विहार करणे या गोष्टी भाऊंच्या जीवनात महत्त्वाच्या होत्याच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं रामदिघी तीर्थक्षेत्र भाऊंचं मन आकर्षित करून घेत होतं आणि भाऊंच्या मनाला तिथं रमणीयता वाटे. भाऊंच्या जीवनात एक दिवस आगळा वेगळा प्रसंग आला. गावात इलेक्ट्रिसिटीत बिघाड झाल्यामुळे कुठला तरी इंजिनियर आला आणि त्या इंजिनियर साहेबांचा प्रभाव पाहून भाऊंना वाटलं की आपणही इंजिनियर साहेब व्हावं, मोठं व्हावं, खूप खूप शिकावं, आपल्या कुटुंबाचं घराचं नाव मोठं करावं. आणि त्या दिवशी भाऊंचा निर्णय पक्का झाला, व्हायचं तर इंजिनियर. ज्वालाग्राही पदार्थावर पडून चांगलाच पेट घ्यावा ठिणगीने, तसं भाऊंचं मन झालं आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देत वाट तुडवत आपल्या रक्ताळलेल्या पावलांचे ठसे उमटवत भाऊंनी आपली वाट काढली, वाट निर्माण केली.
मोठ्या बहिणीच्या घरी काम करायला लागले. रघुनाथराव कुबडे आणि मालतीताई कुबडे या बहिणींच्या आणि भाऊजीच्या संस्कारात भाऊंचं शिक्षण सुरू झालं. त्यांच्या शिस्तीने त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिलाच. परिस्थितीचा बाऊ कधीही न करणारे भाऊ कष्ट उपसण्याची तयारी ठेवून जीवनात वाटचाल करत होते. विना शिकवणीने 10वीत 76% गुण मिळवत आपल्या विद्यालयात शिवाजी विद्यालया समवेतच अन्य 2 महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान भाऊंनी पटकावला. पुढे डोंगरे मॅडमच्या शिकवण्याच्या आकर्षक पद्धतीमुळे मराठी विषयात रस निर्माण झाला आणि मराठी साहित्याच्या संदर्भात पुढे जीवनात तो महत्त्वाचा ठरलाच. 10वी झाली, पण आता पुढे काय? मार्गदर्शनाचा अभाव, आर्थिकतेचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांच्या भडीमार भाऊंवर होत असतानाच इंजिनियर बनायचं आहे असं ठरल्यामुळे 11वी 12वीला सायन्स घेणं महत्त्वाचं होतं. पुढे तसा प्रयत्न करून चांगले गुण असल्यामुळे वरोऱ्याला आनंद निकेतन कॉलेजला ॲडमिशनही मिळाली. पण राहायचं कुठं म्हणून बॅकवर्ड क्लास बॉईज हॉस्टेलला ॲडमिशन मिळवली. तसं कॉलेजमधील वातावरण वेगळं, तिथं शिकणाऱ्या मुलांची जीवनशैलीही वेगळी. भाऊंना त्यांच्यात रमण्याची सवय होती, तसा गावातील खोडकरपणाही त्यांच्यात रुजलेला होताच. हॉस्टेलला हालाकीचे दिवस काढत, कधी अर्धपोटी उपाशी राहत, पुस्तकांची साथ मात्र भाऊंनी कधीच सोडली नाही. हॉस्टेलवर कोणी हजर नसलं तर पूर्ण जेवायला मिळे आणि सर्व हजर असले तर अर्धपोटीही राहावं लागेल. बायोलॉजी सारख्या विषयाचा अभ्यास, त्यांचं विच्छेदन करणे, त्यांना फाळणे हे विषय भाऊंच्या आवडीचे नव्हतेच. तिथले शिक्षक फाडफाड इंग्रजीतून बोलायचे. भाऊंना ते समजण्याला कठीण जायचं, पण जिद्द आणि चिकाटी, अभ्यासातील सातत्य या सर्व गोष्टींमुळे भाऊंनी त्या अभ्यासातही आपली नौका पार केली. नियतीचं चक्र पुन्हा एकदा फिरलं. ऐन 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी भाऊची अचानक प्रकृती बिघडली. तरीही हिमतीने परीक्षा देत 1982ला 12वीत 70% गुण मिळवून भाऊ यशस्वी झाले. त्या काळात इंजिनिअरिंगला महत्त्व होतं आणि म्हणून इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळाली नाही. पर्याय म्हणून यवतमाळ येथे डिप्लोमा पॉलिटीला ॲडमिशन घेतले. त्यावेळी भाऊंना त्यांचे मामा खुशालजी हिवरकर व त्यांचे भाऊजी रघुनाथजी कुबडे आणि ताईंनी आर्थिक मदत केली. ते महिन्याला मोजकी रक्कम पाठवत त्या पैशात भाऊ स्वतःची गुजराण करो गरीबी में क्या मौज रखी अमीरी में अशा जीवनातही ती गुजराण करत करत 1985ला मुंबई बोर्डमधून 82% गुणांनी यशस्वीच झाले नाहीत तर 3ऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. आता बीईला ॲडमिशन करायची आहे. पॉलीला चांगले पर्सेंटेज असल्यामुळे VJTI मुंबई येथे BE सेकंड इयरला ॲडमिशन मिळाली. पण आर्थिक परिस्थिती आड आल्यामुळे मुंबई गाठता आली नाही आणि जीवाची मुंबई करावी लागली. गावची वाट धरली आणि गड्या आपला गाव बरा म्हणत भाऊ गावात रमू लागले. भजनात दंग होऊ लागले. कुठे काही पैसे मिळतील का याचाही शोध घेऊ लागले. गावात सॉईल कॉन्झर्वेशनला वरखेडे बाबू होते. त्यांच्या समवेत गावातील मुलांना काम करताना 2 पैसे मिळतात म्हणून हातभार लावू लागत. त्यात भाऊ चांगल्या पद्धतीचं काम करत. एक दिवस वरखेडे बाबूंनी मुलांना अड्याळ टेकलेला घेऊन जात तुकाराम दादांचं भाषण ऐकवलं. दादांच्या साध्या शब्दांनी भाऊंच्या मनावर एक वेगळा प्रभाव टाकला. पॉवर टू दी पीपल, सत्ता लोकांच्या हातात. कार्यकर्त्यांनी आधी आचरण करा आणि नंतर लोकांना सांगा. हे दादांचे साधे शब्द भाऊंच्या कानात गुंजत होते. सक्रिय कार्याची नाळ त्यांची तिथंच दृढ झाली. आता काहीतरी कमावलं पाहिजे या उद्देशाने ब्रह्मपुरी येथे मावशीकडे राहून गौरव पेपर मिलला 300 रुपये महिन्याने ते नोकरी करू लागले. 10 किलोमीटर सायकलनं रोज जंगलातून ये जा करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक, ह्या सगळ्या संकटाचा सामना करत त्यांनी आपली नोकरी चालू ठेवली. अशातच एक आनंदाची बातमी म्हणून भाऊंना महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट या स्टील प्लांटमध्ये कॉल आला.
पेपर मिल सोडण्याचा निर्णय भाऊंनी केला, पण मॅनेजर काही जाऊ देईना. भाऊंचं मन वळवण्याकरता सन्मान देऊ लागले. 300 रुपये पगारावरून 1900 रुपये पगारावर आले. पण तुम्ही इथेच ड्युटी करा अशी विनवणी करू लागले. तेव्हा भाऊंना स्वतःची किंमत कळाली. पण शेवटी ब्रह्मपुरी सोडून चंद्रपूरला फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल विभागात जॉईन झालेत. तेव्हा सोबतच लागलेले मित्र या सर्वांनी भाऊंना मोठी साथ दिली. नरेंद्र येनारकर सारखा मित्र ज्याच्याकडे लुना होती आणि भाऊंकडे सायकल, पण मैत्रीच्या वेगाने त्याच्या लुनाचा वेग कमी केला आणि एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून भाऊंची सायकल आणि नरेंद्रची लुना धावू लागली. कालांतराने भाऊंनीही आपली लुना घेतली आणि भाऊला त्या दिवशी एक वेगळा आनंद झाला. जीवनात प्रगतीचे टप्पे गाठत असणाऱ्या भाऊंना आणखी एक बढती मिळाली. 1986ला MSCB करता त्यांनी खास मुलाखत दिली आणि 23 मे 1988ला त्या मुलाखतीच्या आधारे MSCB नागपूरला ते जॉईन झाले. GPO नागपूर धरमपेठ MSCBला नवीन कनेक्शन विभागात रुजू झाल्यावर ड्युटीच्या पहिल्याच दिवशी कुणीतरी 500 रुपयाची नोट खिशात ठेवण्यासाठी आले. पण सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, देश की इज्जत खोता. या गोष्टीला जाणणारे भाऊ राष्ट्रसंतांच्या तत्वाचे पुजारी असल्यामुळे त्यांनी तो भ्रष्टाचार केला नाही. पुढेही आयुष्यात ते व्रत स्वीकारलं. आज तागायत त्यांचं इमान कायम आहे. तुकडोजी महाराजांच्या विचारांचा, ग्रामगीताचार्य तुकाराम दादांचा त्यांच्या जीवनात फार मोठा प्रभाव होता. या क्षेत्रात त्यांचा हळूहळू अनुभव वाढत गेला. ग्राहकांचे काम इमानदारीने केल्यामुळे वरच्या वरिष्ठ साहेबांची कौतुकाची थाप मिळत गेली. भाऊंचं प्रबोधन क्षेत्रात फार मोठं कार्य आहे. लहान वयातच किंगरी खंजेरी वाजवत भीक मागणारे भिकारी त्यांना आपलेसे वाटत. त्यांच्या जवळ जाऊन ते किंगरी वाजवण्याचा, खंजेरी वाजवण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यांच्या आयुष्याला प्रबोधनासाठी खरी कलाटणी मिळाली ती आदरणीय सत्यपाल महाराजांमुळे. 1983-84ला यवतमाळ कॉलेजला पॉली शिकत असताना सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम होता. शेकडो गावची लोक एकत्र झाली. मिळेल ती गाडी, मिळेल ती बंडी, खासरं, काय मिळेल ती साधनं घेऊन लोक एकत्रित झाले होते. भाऊंनीही तिथं सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम बघितला आणि त्यांच्या मनात विचारांची ठिणगी निर्माण झाली आणि तो विचार पुढे दृढ झाला. मग गीताचार्य तुकाराम दादांसोबत संबंध घट्ट झाला. मोजरीला श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या वेळीस भाऊंचा कार्यक्रम झाला. सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम ऐकता यावा म्हणून 3 तास अगोदर जागा धरून भाऊ बसलेले होते आणि त्यांचा कार्यक्रम झाल्यावर सत्यपाल महाराजांनी खुद्द भाऊंना शाबासकी दिली, आलिंगन दिलं. 1992 साल उजाडलं आणि याच 1992 सालात कुठलाही बडेजाव न करता, हुंडा न घेता कुबळे परिवारातील सुरेखाताईसोबत ग्रामगीता प्रणित विवाह सोहळा पार पडला. पण खरं तर हा विवाह सोहळा नव्हता, तर आयुष्याला कलाटणी देणारा प्रेरणा सोहळाच होता. भाऊसाहेबांच्या आयुष्यात एक उत्कृष्ट सहचारिणी म्हणून सुरेखाताईंनी दिलेली साथ अतिशय मोलाची होती. आताही आहेच. अर्जुन, सौरभ, सुरेखाताई नि साहेब असा छोटंसं कुटुंब आनंदाने गुणा गोविंदाने नांदते आहे. त्यात सुरेखाताईची भूमिका महत्त्वाची आहे. भाऊ कीर्तनासाठी उभे राहिले कीर्तनकार म्हणून, त्याचीही एक मोठी गंमत आहे. नागपूरला झिंगाबाई टाकळी येथे होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात 1994-95ला शेवटच्या दिवशी एका महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं. पण महाराज ऐन वेळी पोहोचू शकले नाही आणि मग कुठलाही विचार न करता बबनराव वानखडे यांनी अनपेक्षितपणे आजचे कीर्तनकार भाऊसाहेब थुटे इंजिनियर असं अनाऊन्स केलं आणि भाऊ एकदम विचारात पडले. बोलावं तरी काय, करावं तरी काय अशा विचारात असतानाच भाऊंनी कीर्तनाला सुरुवात केली. पण कीर्तन एवढं प्रभावी ठरलं
पण कीर्तन एवढं प्रभावी ठरलं की ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि इंजिनियर असणारे भाऊ आता कीर्तनकार प्रबोधनकार झाले। मग मोजरीला एक खंजेरी वादक म्हणून संधी मिळाली। पुढे अनेक विचारमंचावर भाऊंना आमंत्रित करण्यात आलं। नागपूरला एक वेळेस भाऊ ज्या देशपांडे सभागृहात कार्यक्रम ऐकायला जायचे त्या सभागृहात सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम होता। सत्यपाल महाराजांनी आमच्याकडेही एक इंजिनियर आहे शिकलेला असं म्हणून भाऊंना सूचना केली आणि भाऊंनी तिथंही कीर्तन केलं। तो एक वेगळाच आणि वेगळा प्रसंग प्रेरणा देणारा त्यांच्या आयुष्यात ठरला। अनेक मित्रमंडळींची साथीदारांची मोलाची साथ मिळाली। त्यांची नावं घेण्यात पुष्कळ वेळ लागेल। साथीदारांची मोलाची साथ मिळाली, त्यांची नावं अगणित आहेत। मागच्या वर्षी वडेगावला चालू कार्यक्रमात प्रकृतीचा झालेला आघात, वेळेवर उपचार झाल्यामुळे डॉक्टर गमेचा असलेला मोलाचा वाटा, तरी सुद्धा स्वस्थ न बसता पुन्हा सप्तकंजरी प्रबोधनाचे केलेले कार्यक्रम आणि पेंढरी तालुका सिंदेवाई येथे चालू कार्यक्रमात अस्वस्थता वाढून अर्ध्यातून बनियांवरही ताकदीने केलेला कार्यक्रम हे सार प्रेरणादायीच आहे। त्यांच्या शासकीय डिपार्टमेंट कडून झालेला गौरव, साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून भूषवलेलं पद, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, बुवाबाजी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर करत संत महापुरुषांची परिवर्तनवादी चळवळींची विचारधारा, दिवस रात्र प्रवास करत जवळपास 4,000-4,500 कार्यक्रमाचा गाठलेला टप्पा, 200च्या वर गीतांची केलेली रचना, डोक्यांच्या मशागती करता धारदार लेखणीचा केलेला वापर हे सार अभिमानास्पद आहेच। साहेब आज शासकीय सेवेतून निवृत्त होत असलेत तरी त्यांच्या सेवेचं व्रत आजन्म असंच सुरू राहील यात काही शंका नाही। विविध माध्यमातून ते क्रांतीचं बीज पेरत राहतील, विविध माध्यमातून ते क्रांतीचे बीज पेरत राहतीलच याची सर्वांनाच खात्री आहे। शासकीय निवृत्तीनंतर आपले छंद जोपासत कविता गीतांची ही रचना करतील। शासकीय कामांच्या व्यस्ततेमुळे भरपूर काही अभ्यासाचं राहिलं असेल ते ज्ञान आत्मसात करावं असा त्यांचा मानस आहे। प्रकृतीने उत्तम साथ देऊन बरंच काही साध्य होईल यात शंका नाही। हा अखंड प्रेरणेचा झरा आज शासकीय नोकरीतून सहाय्यक अभियंता पदावरून निवृत्त होतो आहे याची हळहळ संबंधित कर्मचारी करीत आहेत। साहेब एक इमानदार अधिकारी, आपल्या कामात तरबेज असलेले, कोणाचंच मन दुखणार नाही याची दक्षता घेणारे, ग्राहकांच्या हिताचा विचार करणारे, कर्तव्यदक्ष, संवेदनाक्षम, स्वतः हजर राहून समस्या मार्गी काढणारे अधिकारी असून त्यांनी निवृत्ती घेऊच नये असं त्यांच्या सहकार्यांना वाटते। असेच साहेब पुन्हा भेटतील काय हा प्रश्नही त्यांच्या डोक्यात डोकावतो आहेच। साहेबांची पब्लिक कमांड खूप कमालीची आहे, त्यांची आम्हाला सुरक्षितता वाटते। भविष्यातही साहेबांकडून धडा घेऊ, आम्ही बरंच काही शिकू असं मतही साहेबांच्या एका सहकार्याने व्यक्त केलंय। जीवनात एका माणसाने किती भूमिका साकाराव्यात आणि तेही यशस्वीरित्या। साहेब अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडे बघून शरीराला ऊर्जा मिळते। अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या साहेबांना पाहून भरपूर ऊर्जा मिळते। हा जीवन प्रवास असाच फुलत राहो। शेवटी मंजिल की तरफ चलता रहा मैंने रास्ते में मील का पत्थर नहीं देखा। मंजिल की तरफ चलता रहा मैंने रास्ते में मील का पत्थर नहीं देखा। ये फूल मुझे कोई विरासत में नहीं मिले, आपने मेरा कांटों से भरा बिस्तर नहीं देखा। असं यशाच्या उच्च शिखरावर असणाऱ्या भाऊंनी काट्या कुट्याचा तुळवीत रस्ता कशी वाट निर्माण केली ती नेहमीच प्रेरणादायी राहील। भाऊंना अखंड शुभेच्छा। दैनंदिन जीवनामध्ये कित्येकांच्या वस्त्या राख होऊन खाक होण्याच्या मार्गावर असताना त्यात ज्वालाग्राही पदार्थ घालून पुन्हा पेटवायच्या नसतात तर पाणी घालून विझवायचे असतात। कारण शेवटी प्रश्न हा उघड्यावर येणाऱ्या संसाराचा असतो असा संदेश देत एक उत्कृष्ट इंजिनियर असताना ज्यांनी आपल्या शबनमच्या झोडीमधनं खेळोपाडी घरोघरी जाऊन क्रांतीचा सूर्य वाटण्याचं काम केलं
असे आदरणीय कुटे साहेब आज शासकीय सेवेमधनं निवृत्त होत असले तरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची कृतीशील बांधणी करणारा माणूस कधी रिटायर्ड होऊ शकत नाही हा एक आशावाद मी व्यक्त करतोय। आदरणीय साहेबांना निरोगी आरोग्यासह पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतोय। अरे भूल जाएगा एक दिन पंछी रहेगा।